Hallelujah. 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 प्रार्थना ये है परमेश्वर की दया और सिद्धि सामने परमेश्वर शांति का प्रत्येक शांति की भाषा हालेलुया हालेलुया। आज बरेच लोक ख्रिस्ताचा जन्म म्हणून साजरा करत आहेत, परंतु ख्रिस्ताचा जन्म जो आहे आज 2024 सुरू होत आणि बरेचशा लोकांमध्ये जो त्याचा अनुभव होता, मार्गदर्शक होतं किंवा शिकवण होतं, सध्या जन्माचा जर आपण ऐतिहासिक बघूया की सर्व माणसाला त्याची शांती कशी मिळाली आणि तो का पृथ्वीमध्ये जन्माला आला, सर्व मानवाच्या चांगल्या कारणासाठी, म्हणजे चांगलं जीवन घडावं, चांगलं जीवन घडावं आणि पापापासून आपल्याला मुक्ती मिळावी या हेतूसाठी प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर देव म्हणून मानवासाठी, मानवाची बाजू घेण्यासाठी तो या पृथ्वीवर जन्माला आला। तर आता आपण 2 अध्यायाचा वापर करू शकता, एक तर मत्ते 2 अध्याय पूर्ण अध्याय आहे आपण जाऊ शकता, किंवा लूक मध्ये 2 अध्याय, परंतु 2 अध्याय लूक मधून सुरुवात केली तर आपल्याला स्वर्गीय देवदूत येऊन सुद्धा त्या परमेश्वराची स्तुतीची सुवार्ता दाखवण्यासाठी लोकांपर्यंत ते मार्गदर्शन करत होते। हालेलुया। तर वचनाला एक सुरुवात करूया, वचनाद्वारे आपल्या जीवनामध्ये त्याच मार्गानुसार चालण्याचा पण प्रयत्न करूया, कारण वचन सर्वांचं जीवन परिवर्तन करू शकतो, आम्ही लोक नाही। त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नाव आणि निशाणी लिहिली जावी अशी कैसर ऑगस्ट याची आज्ञा। प्रत्येकानं एकमेकांना एक गोष्टीची आज्ञा असते। आता एक तुम्हाला आज्ञा आहे, एक मला सुद्धा आज्ञा आहे, बरोबर? अशी परमेश्वराने प्रत्येकांना आज्ञा दिल्या आणि शेवटची अखेरची पण आज्ञा 16 ते 15 पासून जर वाचलं ती पण एक आज्ञा आहे, मग ते 28 अध्यायामध्ये ती पण एक आज्ञा आहे, मोशेला 10 आज्ञा दिली त्याची एक आज्ञा आहे। आज्ञा शेवटची असते, आज्ञा म्हणजे ते पालन करणाऱ्याला परमेश्वर सहाय्य आणि सपोर्ट करत। म्हणून ख्रिस्ताचा जन्म कशा प्रकारे झालेला आहे, त्यागामध्ये, ऐशामध्ये, मोज मजामध्ये, त्या दुःखाच्या आहारी जाणार। हालेलुया। वचन 2 हा सूर्याचा सुभेदार असताना ती पहिली नामनिशाणी झाली। वचन 3 तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नामनिशाणी लिहून द्यावयास गेले। प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी जे लोक होते तिथून आले आणि तिकडे नाव देण्यासाठी गेले। आपण बघा, माझ्याकडे बरेच लोक असे येतात, कोणत्या हॉस्पिटलमध्ये नाव द्यावी। हालेलुया। त्या काळामध्ये पण एक हॉस्पिटलच होतं, कोण सांगते ते हॉस्पिटल बरं आहे, कोण सांगते हे हॉस्पिटल बरं आहे, कोण सांगते तिकडचं हॉस्पिटल बरं आहे, सगळी हॉस्पिटल चांगलीच आहे। हालेलुया हालेलुया। परंतु आपलं मन जर अस्वस्थ असेल तर आपलं डोकं काम करणार नाही, त्या माणसाच्या डोक्यावर, बुद्धीवर, त्याच्या बुद्धीवर चालणार। हालेलुया। आणि त्या बुद्धीमुळे आपलं अस्वस्थ अस्वस्थपणा, पण देवाच्या बुद्धीवर आपण चालू शकत नाही, कारण देवाने जी बुद्धी दिली त्याच मार्गावर चालेल, त्याची नियम पाळले तर आम्ही परफेक्टली ऍडजस्टमेंट होऊ शकतात। योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला कुळातला असल्यामुळे तोही दाविदाचं
गाव जो आहे बेथलेहेम त्या ठिकाणी तो गेला. वचन 5 व नामनिशाणी लिहून देण्यासाठी त्याला वापर झालेली वडिया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेली. आता ह्या पवित्र मरियेला म्हटलं मरिय आई, आईला त्या नमन करण्यासाठी पण गेले लोक. बाळाला त्या आईला सुद्धा नमन केलं कारण ती देवाची आई. आज तुम्ही आणि मी जर या वचनानुसार किंवा त्याच्या शिक्षणानुसार हे जर शास्त्र प्रत्येक व्यक्तीने जर आत्मपरिषद केलं तर आपल्या सगळ्यांना सार्वत्रिक जीवन परमेश्वर देऊ शकते. जर तुम्ही आणि मी आत्मपरिषद केलं नाही तर आपल्याला सार्वत्रिक जीवन मिळणार नाही. हा दाविदाच्या घरात तारणाला जन्म दिला असं म्हटलेलं आहे. पण जर तुम्ही ओशाई जर वाचली तो सर्व धर्माच्या कुळातलाच होता. हे जे मानव धर्म पाळतात ना ते वेगवेगळ्या पद्धतीने पाळतात, पण मेन जो कुळ देव आहे जो परमेश्वर त्याला कुळ देव म्हणतात. म्हणजे मुळापासून सुरुवात झालेला. रोमक्रस 11-13 पासून परमेश्वरचं वचन जर आहे ना ते मूळ झाडाला आधार देते, परमेश्वर माणसाला आधार देते आणि परमेश्वराच्या द्वारे हा पुत्र म्हणून मानव होता म्हणून पृथ्वीमध्ये जन्मण्यासाठी निर्माण झाला. तर त्या मानवाच्या कारणासाठी तो आलेला. तर पुढे वचनामध्ये तुम्हाला ते आढळणारच आहे. म्हणून ऐकून घ्या, आत्मपरिक्षण करून घ्या आणि त्याच्याद्वारे जी परमेश्वराची जी शांती आपल्या प्रत्येकाला हवी आहे ती घ्या. वचन 6 ती तिथे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण होते. असं झाल्यानंतर तिथे तिचे दिवस पूर्ण झाले. नाव निशाणीच्या काळातच तिचे दिवस पूर्ण झाले. आताच्या काळामध्ये जर स्त्री बाळाला जन्म द्यायच्या अगोदर बरोबर जाऊ शकत नाही, त्या अगोदर झाले डॉक्टरकडे. आता तिचे दिवस पूर्ण झाल्यानंतर ती कुठे गेली? आपण कुठे जाणार? दुसरे तिसरे महिने भरलेले चेकिंग सुरूच होते. परंतु त्यावेळेला डॉक्टर मध्ये आलेला डॉक्टर. आता लोकांचे आचार विचार वेगळे चेंज झालेले आहेत कारण विश्वास देवावरचा तुटलेला आहे म्हणून त्या सर्व गोष्टीमध्ये अशा प्रकारचे नियम आहेत. पण आता तिथे दिवस तिचे पूर्ण झाले. वचन 7 आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. तिला पहिला पुत्र झाला. त्याला तिने बाळंताने गुंडाळून तिला बाळंताने गुंडाळून गव्हाणी ठेवले. आता त्या उदाक्षय जागा नाही म्हणून तिथे देवानी कृपेच्या द्वारे तिला सुंदर एक बाळ झाला तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि ते बाळाला गुंडाळलं आणि देऊळ गव्हाणीमध्ये ठेवलं. आता तिकडे ठेवल्यानंतर तुम्ही विचार करा. पुढे प्रभूचे लोक प्रभूची दूत कशी आली, प्रभूचं सैनिक कसं आलं ते पण बघूया. कारण तिकडे त्याला जागा नव्हती. उतारशिवाय जागा नसल्यामुळे नेऊन त्याला गव्हाणीत ठेवलं. आता तिकडे एखाद्या समजा झाडाखाली पण तिकडे तंबू ठोकून पण राहू शकत होती. कुठेतरी जागा असणार ना आजूबाजूला. आता याच्या बाजूला जागा आहे की नाही? तुम्ही इकडे नाही बसले तर इकडे तरी बसतील बसतात. परंतु परमेश्वराला सांगण्याचं दृष्टिकोन एक होतं की बाळाला आईपासून जर दूध नाही मिळालं तर ते गाईचं दूध तुमच्या प्रत्येकाला उपयोगी. कारण एशिया 7:15 पासून ते वचन तिकडे दिलेला. तर पुढे सांगतो दही आणि तो लोणी पण असं काही लोणी खाय. आता आपण एक शिकायचं आहे की आपण देवाच्या वचनावर लक्ष दिलेलं आहे का? खरोखर माझा ख्रिस्ताचा जन्म एक नक्की उत्साहित आहे की आम्ही दही गोष्टीचे नुसतं उत्साह तो बघा अंतःकरणात शांती देणार. जर वचन वाचल्याशिवाय आपल्याला ते समजून येणार. वचन 8 त्याचा परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी
आपली कळप राखीत होती. त्या काळात रात्रीच्या वेळी मेंढपाळ काय करत होते? कळप राखीत होते. रात्रीच्या टायमाला, कधी? दिवसा नाही, रात्री. इकडे आता आपण रात्री कुठे आणतात? आपल्या इकडे तबेला असेल तिकडे, बरोबर, गोट्यामध्ये आणून ठेवतात. पण त्यावेळेला तिकडे नव्हते, ते रात्रीच तिकडे गेले होते. मग देवाची योजना होती की नाही की तुम्ही आज इकडे राहिले आणि त्या बाळाला तिकडे भवानीमध्ये राहण्याची जागा मिळाली. कारण लोक 1:37 देवाला काहीच होऊ शक्य नाही. देव जे करू शकते ते कोणाच व्यक्ती करू शकत नाही. तर बघा, तेव्हा प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज बघा त्याच्या भोवती. प्रभूचा दूत आला आणि प्रभूचा तेज त्याच्या भोवती. आता बघा, परमेश्वराचं सहाय्य आपल्या भोवती असते, पण आपल्या प्रत्येकाला प्रभूच्या शिक्षणाचा इतिहास किंवा प्रभूच्या मार्गाचा जो नियम यो आपल्याला समजत नाही. त्याच्या भोवती प्रकाशले आणि त्याने एकदम मोठी भीती वाटली. कारण आपल्याला पाप असते तेव्हा घाबरा वाटते. पाप असलेला मनुष्य घाबरतो. तुम्ही बघा, पाहिजे पाप कबूल करायला येतात तेव्हा माणसं कशी करतात ते. पण जेव्हा तो दुष्ट आत्मा आहे तो पळून जातो. जेव्हा पाप म्हणजे काय? शैतान. आणि हे कबूल केलं, सोडून दिलं, केला तर तुम्ही क्लिअर झाले असं आहे. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण जो मोठा आनंद सर्व लोकांमध्ये होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगते. सर्व लोकांना, धर्माचा नाही उल्लेख केला. सर्व लोक म्हणजे या जगाच्या सर्व व्यक्तीसाठी जो आनंद होणार आज खरोखर तो प्रभूचा आनंद हर एक व्यक्तीमध्ये आहे. कारण आता आपण बघतो की बरेच कपडे बरे घालणं, त्याच्यात आनंद बघतो ना, बरोबर, खाणं घेणं, घरात डेकोरेशन करणं, तो आनंद आपल्या डेकोरेशनाचा नाही, त्यात ते बाहेर रूप आहे. परंतु अंतःकरणाला जो आनंद आहे तिकडे डेकोरेशन नव्हतं, तिकडे कोट्यामध्ये लाईट नव्हती, स्टार नव्हते. स्टार तर ओरिजिनल तिकडे होतं. वसईमध्ये एक सत्य घटना गोष्टी घडलेल्या गोष्टी सांगतो. वसईमध्ये मी वसईला प्रार्थनेला जात होतो. तिकडे एक बाई, तिच्याकडे एक छोटा मुलगा आहे. तर तिकडून ती माझ्या गाडीत बसली आणि तिकडे तिला मी सोडलं. आमच्याकडे या प्रार्थना 24 डिसेंबरच्या गोष्टी होत्या. आणि मी तिकडे 24 डिसेंबरला प्रार्थनेसाठी गेले होते सागरचे. तर त्यांच्या घरामध्ये ना असे डुप्लिकेट ते रात्रीच्या बघणारे स्टार. मी त्यांना काय सांगितलं की हे काय खोटं आपण वचनामध्ये आहे, ती आती कामं नाहीये. जो वचनाला जोडलेला आहे तो देवाबरोबर जोडलेला आहे आणि या जगाच्या गोष्टीला जोडलेला आहे तो देवाच्या वैरी म्हणून बनलेला आहे. जगाची मैत्री देवाबरोबर. बरोबर, आपलं किस्सा जिवंत आहे. आणि दानिएल 12 मध्ये काय सांगितले की तुम्ही ताऱ्याप्रमाणे चमक. आता जर तुम्ही ताऱ्याप्रमाणे चमकणार नाही तर हे काय चमकायचं? कारण तुम्ही प्रभूची सुवार्ता आणि प्रभूचा प्रचार करणार ना, त्यावेळेला तुमचं नाव आपाप प्रकाशित होणार आणि तो तारा एकदम परफेक्ट तुमच्या जीवनात राहील. आणि त्याच दिवशी त्यांनी निर्णय काढून टाकला. तो भाग काढला आणि रात्रीच्या टायमाला ना हकीकत मध्ये स्टार चमका लागले घरामध्ये. आणि मला त्यांनी फोन करून सांगितलं, तिकडे प्रार्थनेला गेलेलं दुसऱ्या टायमाला, त्यावेळेला पण सांगितलं की साक्षी दिली म्हणजे की खरोखर आम्ही बघितलं ओरिजिनल स्टार घरामध्ये चमकतो. सगळं तुम्ही ख्रिस्ताला वेळ दिला असेल ते ख्रिस्त तिथे 100% त्याचं काम होईल. पण त्या बुद्धी तुझ्याकडून असेल तुमचं नुकसान तुमच्या खिशात झाले. हे सत्य गोष्टी घडलेल्या आहेत.
परमेश्वराचं शिकवण, परमेश्वराचे जे नियम पूर्णपणे तंतोतंत पाळणे, तर त्याचा पाऊल जो आहे ती चमत्काराच्या द्वारे दिसणार. तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. त्यासाठी हे आहे की तुमच्यासाठी दाविदाच्या घरामध्ये तारणारा जन्मलेला आहे. त्यांनी काय सांगितलं? तुमच्यासाठी. आता गुरे डोरे चालणारे तिकडेच प्रभूचं दर्शन मिळालं. हालेलुया. जे ढोर चालणारे असतात ना, अशांना प्रभूची दर्शन जास्त आहेत. कारण त्या गायावरची तुम्ही प्रेम करणारे लोक असतील त्यांना ते दर्शन. बघा पहिले ऐतिहासिक काळात तुम्ही आणि गाया वासरू आपण बघतो ना, जनावर चालणार, मेंढरे चालवणारे, ही जी लोक असतात यांनाच परमेश्वरचं जास्त दर्शन. एकदा फ्रान्सिस्का, जेसिंटा आणि लुसी हे गुरेढोरे चालायला गेले तेव्हा पवित्र मरियेने दर्शन दिले. हालेलुया. हे जो कळप असतो ह्या कळपांमध्ये परमेश्वर त्याला भरपूर सहाय्य आणि सपोर्ट करत असतो. हालेलुया. तुम्ही इमानदारी आणि प्रामाणिकपणे जीवन जगत असतील ना, तर 100% त्या कल्पामध्ये परमेश्वर आपल्याला एक दर्शन. बघा, मेंढर आपल्या स्वतःचं बलिदान देते. येशू ख्रिस्ताने हातामध्ये बघा एक मेंढरू पकडलेल्याचा दाखला दिलेला आहे. हालेलुया. जसा मी तसा आपण मेंढरू आहे प्रभूच्या मार्गामध्ये. हालेलुया. पण आपल्याला कळत नाही की प्रभू माझ्या अंतःकरणामध्ये जन्माला आलेला आहे अंतःकरणात. हालेलुया. पण आपल्याला समजत नाही की येशू ख्रिस्ताचा जन्म माझ्या जीवनामध्ये आहे. कारण योहान 10:17-18 वचनामध्ये श्वास हा जन्म आहे. श्वास गेला तर मृत्यू आहे. हा जन्म आमच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये देवाने घेतलेला आहे. योहान मध्ये 3 अध्याय 3 पासून जर सुरुवात केलं तर निकोदेमला परमेश्वर हे शिकवतो, तू नव्याने जन्माला वाचून तुला देवाच्या राज्यात प्रवेश होणं फार कठीण होते. कारण नवीन जन्म प्रत्येकाला मिळाला पाहिजे. हालेलुया. नवीन जन्म ख्रिस्ती हा मार्गामध्ये. हालेलुया. आज तुम्हाला नवीन जन्म येशू ख्रिस्ताद्वारेच मिळते. ते म्हणजे पापापासून मुक्त होतो. जो व्यक्ती पापापासून दूर होतो तो पूर्णपणे पवित्र आत्म्यामध्ये आपलं जीवन वाढवत असते. हालेलुया. शरीर पवित्र झाल्यानंतर पवित्र आत्मा बनतो. लोक 22-23 मध्ये. आणि पवित्र आत्मा आपल्या प्रत्येकाला मार्गदर्शन करायला सुरुवात करतो. हालेलुया. तर बघा, हा जन्माचा जो आनंद आहे तो आनंद आमचा भविष्यात कधी संपत नाही. ख्रिस्तानी जन्म घेतल्यावर आता इस्रायलचा गुरु होता तो प्रभू येशूच्या मार्गाचा अनुभव दाखवत होता. हालेलुया. त्याला कळालं की प्रभू येशू देवच आहे. हालेलुया. त्याला प्रभू त्याच्या मार्गाला आता त्यांनी दाखवलं ना लोकांना, कारण तो अधिकारी होता की खरोखर आपण देवापासून आलेले शिक्षक आहे. देवापासून आलेले शिक्षक वेगळे असतात. लक्षात ठेवा, देवापासून आलेले शिक्षक. आता देवापासून आलेले शिक्षक असले तर देवाची बुद्धी, मनुष्य, अद्भुत चिन्ह, चमत्कार आणि अनेक गोष्टी परमेश्वर त्याच्याद्वारे कार्य करतो. कारण तो देवापासून आलेली व्यक्ती. आता ही देवदूत जी आलेली आहेत ती देवापासूनच आलेली आहेत. हालेलुया. 9व्या वचनापासून सुरुवात केला 8-9 पासून. तर तिकडे तेच आहे की ती देवापासून आलेली. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हाला खून हीच आहे की बाळाने गुंडाळलेले व गव्हाणी ठेवलेले एक बाळक तुम्हाला आढळेल. काय सांगितलं? तुम्ही जा त्या गव्हाणीमध्ये ते बाळ तुम्हाला आढळेल. स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत
देवाची स्तुती करीत म्हणाले. हालेलुया. काय सांगते 13 वचन काय सांगते? इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय काय केला? इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रमाण झाला. देवदूताबरोबर काय आहे? स्वर्गातले सैन्य. हालेलुया. आणि त्या देवदूताबरोबर काय झाला? तो प्रकट झाला. हालेलुया. कारण बघा की देवाच्या व्यक्तीकडे हर एक व्यक्ती हजर असतो. कारण का? त्यांना देवाच्या गोष्टी उत्साहित वाटतात. तेव्हा त्याला वाटतं. आता आपण प्रार्थनेला आता एवढा लोक जमा झाला. कशाला झाला? की कुठेतरी देवाची कृपा आमच्यावर उतरत आहे. हालेलुया. कारण परमेश्वराचं राज्य जे आहे हे हर एक व्यक्तीसाठी खूप महत्वाचं आहे आणि ते महत्व आपल्या हर एक व्यक्तीला ते तयार करणं जरुरी आहे. जर प्रभूचा आत्मा नाही, प्रभूची उपस्थिती नाही, प्रभूची कृपा नाहीये, प्रभूचा मार्ग नाहीये, तर पवित्र आत्मा आपल्या शरीरात कार्य करू शकत नाही. देवदूत देवाची स्तुती करीत म्हणा. आता तुम्ही विचार करून आपण किती लोक आहेत की देवाची स्तुती करत जातो? आता आजच्या काळामध्ये आपण सहन करू शकतो, पण देवाची स्तुती करत मी हे जो काळ आहे हे ज्याने बायबल वाचलेला आहे, ज्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे ना, तो यो जो सण आहे ना तो एक उत्साहाचा आहे. कार्यक्रम नाही, लाइटिंगचा नाही, स्टारचा नाही, नाच गाण्याचा नाही, तर प्रभूमध्ये नाचून गाऊन स्तुती करायचं. जो उत्साह देवाने अंतरात्म्याने दिलेला आहे तो अलग आहे. अंतरात्म्याने दिलेला तो उत्साह अलग आहे. फिलिपियन्स 4:4, थेसलोनिकला 5:16 पासून प्रभूमध्ये कसा आनंद करावा. हालेलुया. निरंतर प्रार्थना कशी करावी 17 वचनामध्ये दिली. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला देवाच्या स्तुतीसाठी. आता इथे बघा जो आनंद कसा आहे, परमेश्वराच्या स्तुतीचा आनंद आहे. कारण ते लोक स्तुती करत होते. हालेलुया. आणि त्या स्तुतीद्वारे परमेश्वराचं राज्य तिथे पवित्र आत्म्याच्या द्वारे तिथे निर्माण झालेलं आहे. वचन 14, उर्वरित देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या शांती. आता आपल्या प्रत्येकाला प्रभूचा अनुभव समजलेला आहे किंवा प्रत्येकाला प्रभूंनी समजे निवडले त्याच्याच मध्ये शांती. हालेलुया. आता जर तुमच्यामध्ये जर प्रभूची शांती असती तर तुम्ही उत्साहित असता. बरोबर. या जागतिक गोष्टीमध्ये अनेक लोक ह्या सणाला, मी पण तसंच होता, जगाच्या सर्व गोष्टीमध्ये आता 2 बियर दुपारचे गेल्या, संध्याकाळी दुसऱ्या 4 आणि ते खेळायला देवळामध्ये, हे खेळायला ते खेळायला. हे दैनिक गोष्टीमधला देव असणं आत्मीय विरोध आहे. तरी 5-15 पासून जरूर 17 पासून वाचलं ना तुम्हाला त्याच्यात कळेल की बायबल ज्याला माहिती नाही ना तो मनुष्य या सगळ्या गोष्टी करू शकते, कारण त्याला काहीच माहिती नसतं. तो फक्त मानवी व्यवहार बघतो. देवाचे जे व्यवहार आहेत ते अलग आहेत. त्याच्यामध्ये अंतरात्म्यामध्ये जी शांती येते ते पापापासून जेव्हा तो मनुष्य बाहेर होतो, वेगळा होतो, नवीन जन्म घेतो, तेव्हा त्याचं जीवन बदलतं. हालेलुया. नवीन जन्म प्रभू येशूच्या काळामध्ये मिळालेला आहे, तो निघेल. नव्याने जन्माला वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. हालेलुया. योहानमध्ये 3 अध्याय त्या 8 वचन वाचलं ना तर आपल्याला त्या नव्या जन्माची एक ओळख दिसते. हालेलुया. तर ही आहे त्या टायमाला तो जन्म माझा बरोबर नव्हता. आता माझा जन्म जो आहे तो त्या ख्रिस्तामध्ये. तेव्हा आता मला कळालं चांगलं काय आणि वाईट. सर्व या वचनामध्ये आता आपल्याला बायबलमध्ये कळते हे शिक्षण मानवाचं परिवर्तनासाठी आहे. मी अनेक लोकांना सांगतो याच्यात कुठे धर्म बदलायला लागत नाही. जी आमची वाईट कर्म आहेत ती, आता माझे बियर सुटले, तंबाखू सुटले, गुटखा सुटला, तर मला धर्म बदलायची गरज नाहीये.
माझ्या कर्माची स्थापना मला नवीन द्या. आणि ह्या शास्त्रामध्ये ह्या गोष्टी आहेत, तर हर मानवासाठी तो आलेला आहे. आणि हर माणसाच्या जीवनामध्ये पवित्रकरण जाणं गरजेचं आहे. सैतानाने मानवामध्ये जातीवाद बनवले, नीच उच. पण प्रत्येक बायबलमध्ये उपदेश सगळे की प्रत्येक मनुष्य देवाचा प्रतिरूप आहे. त्याच्यानंतर प्रतिरूपानंतर जर बघितलं, सृष्टीची पूर्ण नाश केला, त्याच्यानंतर नोहाला उत्पत्ती 6 अध्यायामध्ये 5 पासून जेव्हा माणसाची दृष्टाई वाढली, तिथून जे सुरुवात केली, मग नोहाला ताब बनवण्याचं काम दिलं. हल्ली आणि नोहाच्या वंशातले त्यानंतर आम्ही आलेले. आणि आता हा ख्रिस्त तो त्याच काळाला त्याच्यातूनच आम्ही आलेले. कोणताही मनुष्य आहे ना, त्याने मला फक्त सिद्ध करून द्यावं. मी तुम्हाला इकडे पवित्र शास्त्रामध्ये सिद्ध करून देतो, हे शास्त्र पवित्र आहे, त्याला आम्ही उच्च लेखू शकत नाही. हे कोणत्या नावाचं नाही, हे पवित्र म्हटलेलं आहे. पवित्र बनणारं शास्त्र आहे, लोकांना पवित्र बनणारं शास्त्र आहे. आणि जे पवित्र शास्त्र लोकांना बनवते, त्याच्या धर्मबद्दलची गरज नाही, त्याचं जीवन बनवते, त्याच्या सर्व प्रश्नांचं उत्तर देणारं हे शास्त्र. आणि ते शास्त्र तुम्हाला सगळ्यांना दिले. आता प्रभू येशू जन्माला आला, तर परमेश्वर पित्याने त्यांना सुद्धा तोच अधिकार दिला, आजार बरे करण्याचं, लोकांना मार्गदर्शन करणार, लोकांना पापापासून मुक्त करणार, तो अधिकार दिला. आणि प्रभूने मत्तेमध्ये 11:27 वचनामध्ये दिले, पित्याने सर्व अधिकार मला दिले. तसं प्रभू येशूने शिष्याला दिला. मध्ये 10 अध्यायामध्ये, 10 अध्यायामध्ये किंवा मध्ये 28 अध्यायामध्ये, 20 वचनामध्ये या गोष्टी अशा आहेत. तर प्रभू येशूने स्वतः आपल्याला अधिकार दिला आणि शिष्याला अधिकार दिला. शिष्याने अधिकार केला त्याच्या शिष्यापासून आपण त्याच कुळामध्ये लोक आणि मूर्ती पूजा करत आहे. तर ती मूर्ती पूजा देवाच्या नियमाविरुद्ध असते, ती मानवाची निर्मिती. पण तुम्हाला मला निर्माण करणारा तो परमेश्वर आहे. कोणत्याही माणसाचं रक्त चेंज होईल, बिलकुल काहीतरी असेल, पण आत्मा मात्राचं चेंज नाही. आत्मा तो त्याने दिलेला, उत्पत्ती 2:7 मध्ये तो दिलेला होता. तोच आत्मा किंवा 17-18 मध्ये प्रभू येशूने तो आत्मा तुम्हाला मला दिलेला आहे, नाकामध्ये श्वास दिलेला. हा परमेश्वर आहे, तोच परमेश्वर आहे. चुकून पाय लागला तर आपण त्याला प्रणाम करू. आपल्याकडे कधी कधी दुसऱ्या पत्रामध्ये 12:6 शैतान आहे, म्हणजे राग आला तर लाथ मारणार, भांडण करणार, नफरत करणार, खोटं बोलायला सुरुवात करणार, तो शैतान, तो उत्पत्तीचा. नव्या करारामध्ये पवित्र आत्मा आपल्या सर्वांना शिकवणार, मार्गदर्शन करणार, मध्ये 10 बोलणार आहे, तो पवित्र आत्मा. आता हे पवित्र आत्मेने पवित्र देवदूत येऊन त्यांना सत्य दर्शन द्यायचं. आज आपल्याकडे देवदूत आहेत, पण आपल्याला दर्शन येते नाही, कारण आमची दिशा बदलण्यासाठी परमेश्वर आमचे मार्ग आहे आणि त्या मार्गावर चालेल त्याला चांगली दिशा. जर प्रभूच्या मार्गावर चालेल त्याला चांगली दिशा आहे. जो प्रभूच्या मार्गावर चालत नाही त्याची दिशा चुकीच्या रस्त्यावर आहे. झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गात गेले. काय सांगते? देवदूत त्यांच्यापासून परत स्वर्गात गेले. आता योहान 14:2 मध्ये येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वर्गात जागा घेतली. आपण चांगली कर्म केली तर आपल्याला तिथे जागा आहे. जर आपली कर्म चांगली नाही तर आपल्याला तिथे जागा नाही. आता बघा, आपण काय त्याग करतो, आज कार्यक्रम नाही, प्रोग्राम नाही, कुछ म्हणजे काहीच नाही. जे आहे ते फक्त पवित्र शास्त्राच्या शिकवणावर आपलं जीवन आहे. म्हणून प्रभू येशूने मध्ये 6:9 पासून ती प्रार्थना शिकवली, रोजची भाकर आज आम्हाला रोजच घ्या. कारण एक दिवस आम्ही वाढवतो, हा दिवस मस्त आहे, तो दिवस मस्त आहे, ते शास्त्र आम्ही कुठेतरी रद्द करत आहे. ख्रिस्ताचा जन्म झाला हे मान्य आहे, मी मान्य देतो, किंमत देतो की येशूचा जन्म नाही झाला तर शास्त्र लिहिलेलं नसतं. पण ते मोज मजाचा नाही, कारण शास्त्र अशा पद्धतीने दिलेलं आहे की आमचं नवीकरण व्हावं, आमचा जन्म पापापासून बाहेर जावं. जे पापात पडलेले आहे त्याच्यातून बाहेर उतरणार तेव्हा आमचा जन्म नवीन व पापी लोकांना वाचवण्यासाठी आले. आता तर सध्या या अध्यायामध्ये 2 नंतर दुसऱ्या अध्यायामध्ये जातो
तर दुसऱ्या अध्यायामध्ये ते म्हणजे मध्यमन आहे. तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं जे शिकवण आहे की त्या सणाचा जो इतिहास आहे, म्हणजे तुम्ही जे मोज मजा करता तिथे मजा करण्याचा विषयच कट करता, कारण तिथे तुम्हाला समजेल की तिथे काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या अशा घडलेल्या आहेत की जो माणूस हे काना मात्र रद्द करतो त्याच्यासाठी फार कठीणाचे प्रश्न आहेत. जर वाचूया तेच मेंढपाळ ते एकमेकास म्हणाले की आपण पुढे जाऊ बेथलेहमापर्यंत. ही झालेली गोष्ट प्रभूने आपल्याला कळत. बघा विश्वास कसा आहे, कारण त्याच्याबरोबर प्रभू होता की नाही, प्रभू जन्माला आलेला आहे. आणि मरिया, योसेफ व गव्हाणे ठेवलेले बालक ती त्याला सापडले. वचन 17 त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बालकाविषयी त्यांना जे कळविण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. वचन 18 मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. आपल्याला पण जसं सांगितलेलं आहे त्याच गोष्टीवर आपण आश्चर्यचकित झाले पाहिजे. आता तुम्हाला सांगितलेलं आहे, जर तुम्ही आत्मपरीक्षण केलेलं आहे तर तुम्हाला ख्रिस्ताचा जन्म या क्षणातच दिसेल. कारण का मग ते 5:8 मध्ये दिले, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य ते देवाला पाहतात. आता त्यांनी त्यांची मन साफ केली म्हणून गेले ना तिकडे ख्रिस्ताला पाहिलेला आहे. वचन 19 परंतु मरियेने या सर्व गोष्टीची मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या. हालेलुया. आता आपण देवाचं वचन जर घेतलं तर बघा त्या कोणी अंतःकरणात ठेवल्या मध्ये. आता 9वं वचन घे परत. आपल्याला प्रभूचा अनुभव कसा आहे तो बघायचा. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. असं बघा, प्रभूचा दूत आणि प्रभूचं तेज काय म्हणजे प्रभू त्याच्या जोडीला होताच, तिथे जन्माला आलाय, पण तोच ख्रिस्त प्रभू म्हणून त्याच्या जोडीला पण आला. म्हणून त्याच्या भोवती काय होतं, प्रभूचं तेज होतं तिकडे. कोणाचं? प्रभूचा दूत. हालेलुया. आता प्रभूचा दूत होता कोण? हालेलुया. प्रभूचा दूत आणि त्याच्या भोवती प्रभूचं तेज. आता आपल्याला योहान 4:7 त्याच्यात राहिला तर आपण त्याच्यामध्ये राहील आणि आपण आपल्यामध्ये राहील. त्याच्यापासून वेगळं असं काही करता नाही, तर तीच आपल्याला घ्यायचं आहे. वचन 20 नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव व स्तुती करत परत गेले. हालेलुया. काय सांगते? ते सर्व गोष्टी ऐकले, देवाची स्तुती केली, देवाचे गौरव केले आणि ते परत. हालेलुया. आपल्या सणामध्ये हेच करायचं, देवाचे गौरव, देवाची स्तुती आणि हेच करून देवाचा स्तुती करत गौरव परत आपल्या ठिकाणी जायचं. आपण जेव्हा मोठे वगैरे बनवतो ती मूर्ती पूजा करतो, जी पहिली आज्ञा मोडलेली आहे तर दुसऱ्या आज्ञा 10 आज्ञामध्ये 9 आज्ञा पुढच्या एक पण नव्हती. घराचा दरवाजा म्हणून प्रकट 23 मध्ये सांगितले, पहा मी दाराशी उभा आहे, जो कोणी वाणी ऐकेल तर मी आतमध्ये जाईल जेवेल. आज आपण ते जेवण नाही, आपण कोणतं जेवण खातात ते बघा. हे आपल्या प्रत्येकाला शिकायचंय, कारण पवित्र शास्त्रावर चाल. कारण मध्ये 24:35 दिले, आकाश पृथ्वी नाहीशी होईल पण माझं वचन नाहीचं होणार नाही. देवाचं वचन आहे, तुम्हाला ना मला नाहीचं करता येणार नाही. कारण ही चुकीचा होतो
मला चेंज केलं, मला नवीन जन्म मिळाला, मी ख्रिस्ताला स्वीकारलं, तो जन्म मी तुमच्या सगळ्यांना हे शिकवला. ज्याने हे चेंज झालेलं आहे, ज्याने त्यांच्या जीवनामध्ये बदल झालेला आहे, तर त्याचं जीवन पवित्र आत्म्यामध्ये आपलं जीवन उत्साहित आहे. हालेलुया. कारण मी पापी ना, तर मी लोकांना सांगतो मी पापी, मी लोकांना नेहमी सांगतो मी पापी, कारण मी करून आलेला आहे. त्याच्यातून मला आता चेंज केल्याने आज तुम्हाला चेंज करतो. जर बदलायचं असेल बदला, नाही बदलायचं असेल तर कारण ख्रिस्तामध्ये प्रसार करायला का सुवार्ता सांगायला का देवाचं गौरव करायला त्याच्यात इंटरेस्टिंग पाहिजे. आज आपण अनेक लोक आहेत ते कमी होत चालले, वाढायची कमी झाली. हालेलुया. अरे वाढा त्याच्यात, किंवा 15 दे, तर आपल्याला काट्याप्रमाणे फेकून देतो, उभा नाही करणार. प्रत्येकानं कार्य करता आलं पाहिजे, वाढलं पाहिजे प्रभूमध्ये. आपण फक्त क्रिसमसला वाढतो नाही, ते तुम्ही क्रिसमसला वाढणार आहे ना, ज्याच्याकडे आहे मध्ये 13 ते 12 वचन मध्ये ते काढून घेतलं जाईल. तो कसं आहे, हळूहळू आला ना तर ते पहिलं भरलेलं आहे ते खाली ठेवत जाईल, निघून जाईल, खाली ठेवत जाईल, आणि नंतर इकडे पताच टाकून खरंच मग तुमच्या बोलवेल या प्रार्थनेचं त्या प्रार्थनेचं, आणि नंतर पूर्ण आपला नाश करेल. मग शेवटी डोळे वर करायला लागतो. त्याच्यावरून ती सवय आपल्याला सवय येते. कारण योहान 15 अध्याय प्रत्येक प्रार्थनेच्या व्यक्तीला तो दिलेला आहे, सापडायला लागते त्याच्यात राहायचं आणि प्रभूची काम करत राहायचं. तेव्हा आता यांना माहित पडल्यावर त्या लोकांनी बघा विश्वास ठेवला, मेंढपाळांनी विश्वास ठेवला, गेले बघितलं देवाची स्तुती करत ते पण परत गेले. हालेलुया. धन्यवाद द्यायचा, देवाची स्तुती करा, देवाची गौरव करा, देवाचा मार्ग द्यायचा आहे. 21 8वा दिवस म्हणजे आता 1 तारीख येणार. तो जो सण बोलतात ना तुम्ही, हे उत्साहाचा आनंदाचा पिण्याखाण्याचा नाही, भरपूर मोठ्या प्रमाणात राजाचा राजा ना प्रभूचा प्रभू आजपर्यंत कोणता राजा परत झाला नाही. प्रभू येशू ख्रिस्त या जगाचा राजा आहे, अख्ख्या जगामध्ये त्याचं नाव फेमस आहे. राजाच्या सगळे राजे आहेत, त्या सगळ्या राजावर राज्य करणारा येशू ख्रिस्त आणि तो देव. म्हणजे सुट्टीचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले. हे तो उद्रात संभवण्यापूर्वीच देवदूताने ठेवले होते. कधी ठेवलेले होते? उद्रात संभवण्यापूर्वीच. आता हा विषय झाला 8वा दिवस म्हणजे 1 जानेवारी लोक मानतात त्याला, बरोबर, त्या दिवस आहे. पण त्याच्यानंतरच मी दुसऱ्या प्रवचनामध्ये तर येशूचा जन्म स्तुती गौरव झाले. त्याच्यानंतर त्या मत्तेमध्ये 2रा अध्यायामध्ये की येशूचा घात करणारे, आता हे वैद्य होता, हे लूक जो आहे ना तो डॉक्टर होता, वैद्य. हे वैद्याने लिहिलेलं आहे की माझ्याकडे जे काय अद्भुत चमत्कार घडले नाही ना ते येशूने केलेले आहे. त्याच्यामुळे त्या वैद्याने प्रामाणिकपणे येशू ख्रिस्ताचा ऐतिहासिक गोष्टी ज्या होत्या, कसा जन्म कसं काय झालं, तर ती माहिती त्यांनी सगळ्यांना लिहून दिली. म्हणून हे जे लूक शुभ वर्तमान आहे ते शुभ वर्तमान ख्रिस्ताच आहे, ते लूकचं नाही. आणि लूक कोणता? डॉक्टर आहे. लूक परमेश्वराचा सेवक नाही ना सुवार्तिक होता, पण या लेखनाद्वारे तो सुवार्तिक झाला. म्हणजे हे शुभ वर्तमान त्यांनी लिहिलं, त्याच्यामुळे त्याला शुभ वर्तमानाचा सुवार्तिक म्हणतात. तो प्रचारित नव्हता, तो जडीबुटी देत होता, म्हणजे दवा द्यायचा होता, आयुर्वेदिक दवा, आणि त्याच्याने लोकांना तो बरे करायचा. पण ते बरे होत नव्हते, तर येशूकडे गेल्यानंतर कुष्ठरोग वगैरे सगळे बरे व्हायचे, सगळे पटापट बरे व्हायचे. मी दवा देत होतो तेव्हा त्यांनी जाहीर केलं, मान्यता दिलं. म्हणून पुस्तकामध्ये 3रं पुस्तक हेच आहे की ते लूक अध्ययन, आणि हे वैद्याचं आहे. म्हणून मत्तेमधलं पण आपण घ्यायचं की मध्ये हा जगाच्या नाका कर वसूल करणारी व्यक्ती होती ती, आणि येशूचा शिष्य कसा बनला, येशूच्या मागे कसा गेला, आणि येशूचं कार्य त्यांनी लोकांनी कसं केलं, म्हणजे त्यांच्या विषयावर या नंतर पुस्तकाचा पूर्ण अनुभव दिलेले आहे. पूर्ण मनोचिंतन करून पवित्र आत्म्याच्या साह्याने हे पवित्र शास्त्र, म्हणून त्याला
पवित्र शास्त्र म्हणतात. हालेलुया. तर आपल्या जीवनाचं शास्त्र आहे ते पवित्र असलं पाहिजे. तर आपण छोटीशी एक प्रार्थना करूया. परमेश्वराच्या द्वारे पवित्र आत्मा मिळावा, सामर्थ्य मिळवून आणि या सगळ्याचा इतिहास आपल्या सर्वांना समजून घ्यावा आणि समजून घेता यावा म्हणून विशेष प्रार्थना करूया. सर्व मंत्र काम करतो सर्व परिसर देवी मोस माझ्याचे दिवस नाही भीतीचे दयाचे आणि शांतीचे आणि अंतःकरणाची शांती घेऊन चौदा निश्चितपणे पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये राहावं. तर इमान 14:27 मध्ये प्रभू येशू दिलेली तुम्हाला शांती असो. प्रभूची शांती आपल्या प्रत्येकाने प्रार्थना येशूच्या द्वारे करतो. आमेन. हालेलुया.